नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण भिंग आणि त्यांचे उपयोग म्हणजे लेन्सेसचे जे चॅप्टर होते ते कंप्लीट केलेले होते आणि त्या चॅप्टरनंतर आपण टेस्ट नंबर 3 कंडक्ट केलेली होती काल टेलिग्राम ग्रुपवर. तर टेस्ट नंबर 3 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत आणि बरेच विद्यार्थी होते जे ॲव्हरेजपेक्षा खाली आलेले आहेत. तर एक तुम्हाला सजेशन आहे की पूर्ण लेक्चर पाहिल्यानंतरच तुम्ही टेस्टवर जात जा, कारण की ते जे क्वेश्चन असतात ते कन्सेप्च्युअल असतात आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चनला तुम्हाला पूर्ण लेक्चर पाहणं गरजेचं असतं. तर आज आपण ते जे काल जे प्रश्न घेतलेले होते त्या प्रश्नांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. आपण जे प्रश्न घेतलेले होते ते पाहूया. जर एका वस्तूचे स्थान नाभी F1 वर असेल तर बहिर्वक्र भिंगात प्रतिमेचे स्थान कुठं असेल? तर हा जो प्रश्न होता आपण बहिर्वक्र भिंग जो घेतलेला होता, अशा पद्धतीने बहिर्वक्र भिंग होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या जशा वस्तू असेल, वस्तू ज्या पद्धतीने ठेवल्या असेल त्या पद्धतीने तुमच्या प्रतिमा ह्या स्थापित होत असतात. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं O पॉईंट असतो, इथं F1 असतो, त्याच्यानंतर इथं 2F1 असतो आणि इथं इन्फिनिटी असते. तुम्हाला मी सांगितलं होतं की 6 पॉईंट असतात, जे 6 पॉईंट तुम्हाला मार्क करावं लागतात आणि त्यांच्या इमेजेसचे फॉर्म करावं लागतात. तर प्रश्नावर दिलेलं की पॉईंट कुठं आहे? F1 वर आहे. F1 वर आहे. तर तुम्हाला माहीत आहे की जेव्हा फोकसमधून आपण बहिर्वक्र भिंग हा फोकसवर एखादी इमेज ठेवली, एखादी वस्तू जर आपण ठेवली तर त्या वस्तूचं जे इमेज असेल ते काय होत जातं? पॅरलल चालले जातात. अशा पद्धतीने पॅरलल चालले जायचे. मी तुम्हाला लेक्चर नंबर 1 मध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. तर जी वस्तू फॉर्म होत होती ती, जी इमेज फॉर्म होत होती ती इन्फिनिटी म्हणजे अनंतावर ती इमेज फॉर्म होत होती. तर याचा आन्सर होता अनंतावर. पुढचा प्रश्न पाहून घेऊया. हा जो 2 नंबरचा प्रश्न होता, पाण्यामध्ये हवेचा फुगा कशा पद्धतीचा असतो? आन्सर कीमध्ये याचा आन्सर जे दिलेला आहे ते बहिर्वक्र भिंग दिलेला आहे, परंतु त्याचा आन्सर बहिर्वक्र भिंग नाही. त्याचा आन्सर पाहूया कशा पद्धतीचा असेल. पाणी आहे आणि पाण्यामध्ये काय एअर बबल आहे. हा एअर बबल आहे. ओके. तर जे पाणी आहे इथं हवा आहे आणि आजूबाजू काय असेल? पाणी असेल आणि पाण्यामधून रे ऑफ लाईट आल्यानंतर हवेचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, अपवर्तनांक आहे, तो कमी असतो आणि म्हणून अशा पद्धतीचे जे रे ऑफ लाईट असतात ते फाकतात. ठीक आहे. तर हे काय होतं? डायव्हर्जंट होतं आहे. डायव्हर्जंट होत असल्याने हा बनतो तुमचा अंतर्वक्र भिंग. ओके. मी आन्सर कीमध्ये तुम्हाला बहिर्वक्र भिंग दिलं आहे, ती एक टेक्निकल एरर आहे. तर याचा आन्सर तुमचा अंतर्वक्र भिंग असेल. क्लिअर. नंतर पुढचा प्रश्न पाहूया की अंतर्वक्र भिंगाने निर्माण केलेली प्रतिमा ही. तर आपण अंतर्वक्र भिंगाबद्दल बोललेलो होतो. अंतर्वक्र भिंगामध्ये 2च प्रकारच्या प्रतिमा या फॉर्म होतात. अशा पद्धतीचा अंतर्वक्र भिंग होता आणि त्याच्या फक्त 2च कंडिशन होत्या आणि सर्व जे इमेज फॉर्म होत होते ते कशा होत्या? आभासी होत्या. ओके. आभासी होत्या आणि सुलट होत्या. तर याचा आन्सर होता डी. 7व्याचं जे आन्सर होतं ते काय होतं? डी. नंतर पुढे पाहूया. निरोगी मानवी डोळ्याचा निकट बिंदू किती अंतरावर असतो? निकट बिंदूबद्दल बोललो होतं की कमीत कमी अंतर जे आहे ते मानवी डोळा कितीपर्यंत अंतर हे पाहू शकतो. तर त्याचा आन्सर होता 25 सेंटीमीटरपर्यंत मानवी डोळा हा पाहू शकत होता. अनंत काय होतं? अनंत मानवी डोळा मॅक्झिमम किती अंतर पाहू शकतो? त्याचं आन्सर अनंत होतं. अनंत अंतरावरील वस्तू मानवी डोळा हा पाहू शकतो. निरोगी मानवी डोळा पाहू शकतो. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न कोणता होता? जर एखाद्या भिंगाची शक्ती 2.5 D असेल तर त्याचे नाभीय अंतर किती? आपण लेक्चर नंबर 2 आणि 3 मध्ये काही न्यूमेरिकल सॉल्व केलेले होते. त्याच्यापैकी हा एक प्रश्न होता. याच्यात काही रॉकेट सायन्स नव्हता. आपण काय फॉर्म्युला कोणता घेतलेला होता की पॉवर इज इक्वल टू 1/F ओके. सॉरी एम. तर पॉवर जी होती ती आपण डायप्टरमध्ये दाखवतो. इथं आपल्याला पॉवर दिलेली आहे 2.5 D आणि आपल्याला फोकल नाभी अंतर काढायचं होतं जे मीटरमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर याचा आन्सर होतं 1/2.5. जर आपण केलं, हा 2.5 इकडे गेल्यानंतर FM इकडे गेल्यानंतर आपल्याला जे भेटेल 1/2.5चं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला भेटत होतं 0.4 मीटर. क्लिअर. मानवी डोळ्यावर
एखाद्या वस्तूची प्रतिमा किती वेळेपर्यंत राहते? तर पर्सिस्टंट ऑफ विजन म्हणजे दृष्टी सातत्य हा चॅप्टर हा टॉपिक जो होता तो लेक्चर नंबर 3 मध्ये मी तुम्हाला शिकवला होता आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 ते 4 एक्झाम्पल दिलेले होते. आणि किती वेळेपर्यंत टिकतं तर 1/16 सेकंदपर्यंत आपल्या जी रेटिना असते त्याच्यावर ती वस्तूची प्रतिमा ही टिकत असते. आणि भरपूर वेळेस प्रश्न विचारला गेलेला होता म्हणून मी तुम्हाला हा सांगितलेला आहे. नंतर पुढचा जो प्रश्न होता, खालील विधाने तपासा आणि बरोबर विधान तुम्हाला निवडायला लावलं होतं. तर पहिलं विधान कोणतं होतं? अंतर्वक्र भिंगाची शक्ती पॉझिटिव्ह असते. नाही, तर अंतर्वक्र जो भिंग होता तो आपण निगेटिव्ह पॉवर कन्सिडर करत होतो, तर हे विधान चुकीचं होतं. बहिर्वक्र भिंगाची शक्ती निगेटिव्ह असते, तर नाही, बहिर्वक्र भिंगाची जी शक्ती असते ती पॉझिटिव्ह असते, तर हे विधानसुद्धा चुकलेलं होतं. अंतर्वक्र भिंगाची शक्ती निगेटिव्ह असते, तर हे जे विधान होतं ते राईट होतं आणि कोणाचंच हे आपल्या टेस्टमध्ये कोणाचंच हे आन्सर रॉंग आलेलं नाही. बहिर्वक्र भिंगाची नाभी अंतर निगेटिव्ह असते, तर हे सुद्धा रॉंग होतं, फक्त सी आन्सर जे होतं ते राईट होतं. पुढचा प्रश्न पाहूया. 2 भिंग ज्यांचे नाभी अंतर 10 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर इतके आहे, तर त्यांना जोडल्यानंतर त्यांची शक्ती किती होईल? तर एकदम सिंपल फॉर्म्युला होता. याचं जे आहे फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. 2 भिंग दिलेले आहेत, त्यांचा पहिले एफ काढून घ्या. 1/f म्हणजेच तुमची पॉवर असते आणि पॉवर जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करतात तेव्हा काय असतं, ह्या जे F1 आणि F2 दिलेले आहेत ते तुम्ही मीटरमध्ये तुम्हाला घ्यावे लागतात. तर 1/10, आता 10 सेंटीमीटर आहे तर त्याला मीटरमध्ये 10⁻² प्लस 20 सेंटीमीटर आहे तर त्याला मीटरमध्ये 10⁻². ठीक आहे. 1/0.1 प्लस 1/0.2. हे मी तुम्हाला एकदम फास्ट घेतो आहे कारण की मी तुम्हाला लेक्चरमध्ये हे MCQ सॉल्व करून दिलेले आहेत. तर याचं उत्तर होतं 10 + 5 म्हणजे तुमचं जे आन्सर आलेलं आहे ते 15 आणि डी याला जोडतो डायोप्टरचा, तो पॉवर तुम्हाला दाखवतो. तर 15 डायोप्टर तुमचं आन्सर होतं आणि हे लेक्चरमध्ये घेतलेलं आहे म्हणून मी इथं एकदम फास्ट घेतो आहे. जर प्रतिमेची उंची 12 सेंटीमीटर असेल आणि वस्तूची उंची 2 सेंटीमीटर असेल तर विशालन किती असेल? तर याचं एकदम सिंपल आन्सर होतं. विशालन म्हणजे मॅग्निफिकेशन तुम्ही यमने दाखवतात. त्याच्यामध्ये काय असतं, प्रतिमेची उंची आपण h2 म्हणतो आणि वस्तूची उंची आपण h1 म्हणतो. तर 12/2 तुमचं जे आन्सर येतं तर 6. तर विशालनच्या वेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की त्याला युनिट नसेल. ओके, तर इथं 2 ऑप्शन दिलेले होते, 6 सेंटीमीटर आणि 6. तर तुमचं आन्सर जे होतं ते 6 असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अंतर्वक्र भिंगास, तर अंतर्वक्र भिंगास कोणती लेन्स ही म्हटली जाते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. भिंगांचे 2 प्रकार आहेत, एक अंतर्वक्र भिंग आहे आणि एक बहिर्वक्र भिंग आहे. तर अंतर्वक्र भिंग अशा पद्धतीची होती आणि अंतर्वक्र भिंगामध्ये जो प्रकाश येत होता, असा जर पॅरलल प्रकाश आला असेल तर तो अशा पद्धतीने बाहेर जात होता. आणि या कन्सेप्टला मी तुम्हाला सांगितलं होतं की याला म्हटलं जातं डायव्हर्जन. तर डायव्हर्जिंग लेन्स म्हणून अंतर्वक्र भिंगास म्हटलं जातं. तशाच पद्धतीचं जर तुमची अशी बहिर्वक्र भिंग असेल आणि त्याच्यावर जर प्रकाश तुमचा असा पॅरलल येत असेल तर बहिर्वक्र भिंग काय करायची, अशा पद्धतीचं कन्वर्ज करायची. जो प्रकाश राहायचा त्याला एका पॉईंटवर कन्वर्ज करायची. तर जे बहिर्वक्र भिंग आहे त्याला कन्वर्जिंग लेन्स आपण म्हणत होतो आणि हे मी तुम्हाला लेक्चर 1, 2 आणि 3 लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहोत. पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचं जे विधान आहे ते निवडा. निकट दृष्टितामध्ये जवळची वस्तू दिसते परंतु दूरची वस्तू दिसत नाही. आपण डोळ्यांचे डिफेक्ट हे लेक्चर नंबर 3 मध्ये पाहिले होते, जे भिंगांचा भाग 3रा होता त्याच्यामध्ये पाहिलं होतं. आणि निकट दृष्टिता म्हणजे जवळची वस्तू दिसते परंतु दूरची वस्तू दिसत नाही. तर हे जे स्टेटमेंट ते तुमचं बरोबर आहे. निकट दृष्टीमध्ये प्रतिमा ही दृष्टीपटलाच्या आधी पडते. तर मी तुम्हाला रिझन सांगितले होते की असा जर तुमचा डोळा असेल, अशा पद्धतीचा डोळा आहे आणि निकट दृष्टितामध्ये काय होतं, तुमचा जो दुरून जे किरण येत असतात ते काय होतात, तो तुमचा दूर पॉईंट हा शिफ्ट झालेला असतो आणि कधी कधी म्हणजे तुमच्या ही जी लेन्स आहे त्या लेन्सवरती पॉवर कमी झाल्यामुळे, पॉवरमध्ये चेंजेस झाल्यामुळे
तर काय होतं, तुमची जी रेटिनावर इमेज फॉर्म होणार होती ती इमेज रेटिनावर फॉर्म न होता ती दृष्टिपटलाच्या आधी पडते. ओके, तर त्याच्यामुळे तुम्हाला जी वस्तू आहे दूरची जी वस्तू आहे ती चांगल्या पद्धतीने दिसत नाही. तर हे सुद्धा स्टेटमेंट तुमचं राईट होतं. निकट दृष्टीमध्ये व्हिटॅमिन ए कमतरतेमुळे होते, तर ह्या पॉईंटचा काहीच संबंध नव्हता, म्हणून हे जे आहे ते तुमचं आन्सर होतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. रोमक स्नायूबद्दल खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचं विधान निवडा. तर हा जो प्रश्न होता डोळ्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये, हा प्रश्न मी तुम्हाला शिकवला होता आणि ते काय करतं, डोळ्यातील जे भिंग आहे त्याला पकडून ठेवण्याचं काम करतं, ते बरोबर आहे. ते भिंग चपटे करण्याचे काम करते, ते सुद्धा ते बरोबर आहे. कारण की भिंगाची जी जाड आणि बारीक करण्याचं काम रोमक स्नायूद्वारे होत होतं, ते भिंग जाड करण्याचे काम करते, ते सुद्धा राईट होतं. परंतु रंगाची जाण त्याच्यामुळे होते, हे तुमचं रॉंग होतं. कारण की रंगांच्या जाणसाठी रेटिनावर तुमच्या शंक्वाकार पेशी असतात, त्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. जी रेटिना होती त्याच्यात 2 प्रकारच्या पेशी होत्या, एक दंडाकार होत्या आणि एक शंक्वाकार होता, आणि दोघांचं वेगवेगळे उपयोग होते. तर रोमक जे स्नायू आहेत, रोमक जे स्नायूबद्दल बोललो होतं, सिलरी मसल्स, तर मसल्स काय करायचे, भिंगाला आधी पकडून ठेवतात आणि पकडल्यानंतर लाईटच्या इंटेन्सिटीनुसार ते भिंगाला चपटं आणि जाड करण्याचं काम करत होते. तर याचं जे आन्सर आहे ते रंगाची जाण त्याच्यामुळे होते, हे तुमचं रॉंग आन्सर होतं, म्हणजे चुकीचं विधान होतं. तर हे तुमचं इथं बरोबर आहे. ओके, नंतर आपण एक्झाम्पल होतं, आणि एक्झाम्पल मी तुम्हाला लेक्चर नंबर 3 मध्ये बोललेलो होतो की अशा पद्धतीचे एक्झाम्पल येतात. अनिलला जवळ ते दिसते पण लांबचे दिसत नाही. अनिल जो आहे त्याला जवळचं दिसतंय परंतु लांबचं दिसत नाही. जवळचं दिसतंय याचा अर्थ त्याला निकट दृष्टीता आहे. ओके, त्याला कोणता दोष आहे आणि त्याच्या निवारणासाठी त्याने काय वापरले पाहिजे. तर निकट दृष्टीताला मी तुम्हाला ट्रिक दिली होती की एक माया नावाचा विद्यार्थी आहे, त्याला पुस्तकातलं दिसत होतं परंतु फळ्यावरचं दिसत नव्हतं, म्हणून त्याला कोणता आहे तर मायोपिया आहे. ओके, हायपरमेट्रोपियाचे जे ऑप्शन आहेत ते इथून कट होऊन जातात. तर आता तुम्हाला कोणती लेन्स वापरायची आहे त्याबद्दल डिस्कशन होतं. ओके, तर याच्यामध्ये आपलं जे डोळ्याचं कन्स्ट्रक्शन दिलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितली होती कोणत्या पद्धतीची लेन्स वापरायची. ही जी होती तिची जी फोकल लेंथ होती ती काय करत होती, आधीच तुम्हाला इमेज फॉर्म करत होती. तुम्हाला ती इमेज थोडीशी दूर पाहिजे होती, तर तुम्ही त्याच्यासाठी एक कॉन्केव लेन्स वापरत होते. ठीक आहे, कॉन्केव लेन्स ते लेक्चर नंबर 3 मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले, तुम्ही पाहून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की हा पॉईंट समजला नसेल तर पाहून घ्या तिथे एकदा. पुढचा पॉईंट पाहूया. संयुक्त सूक्ष्मदर्शक मध्ये कोणत्या भिंगाचा नाभी अंतर जास्त असते. तर संयुक्त सूक्ष्मदर्शकमध्ये जो नेत्रिका आहे म्हणजे आपला आय पीस आहे त्याचं जो नाभी अंतर जे होतं ते जास्त होतं. बहिर्वक्र भिंगमध्ये जर वस्तूचे स्थान हे अनंत अंतरावर असेल तर वस्तू कुठे निर्माण होईल. एकदम इझी प्रश्न होता. तर तो फोकस F2 वर निर्माण होत होता. अशा पद्धतीची बहिर्वक्र भिंग होती आणि तुमची वस्तू जर इन्फायनाईटवर असेल तर अशा पद्धतीचे किरण येत होते आणि ते F2 वर कॉन्सन्ट्रेट होत होते आणि तुम्हाला पॉईंट इमेज भेटत होती. तिथं फोकस F2 त्याचं आन्सर आहे. मानवी डोळा किती दूरपर्यंत पाहू शकतो, म्हणजे तुम्हाला फर पॉईंट विचारलेला होता. फर पॉईंट, तर फर पॉईंट तुमचा होता इन्फिनिटीचा, अनंत अंतरावर. अनंत अंतर त्याचा आन्सर होतं. पुढचा प्रश्न पाहूया. सुरेश एक चष्मा वापरतो, त्याच्या चष्म्याची शक्ती -1.5D आहे, तर त्या चष्म्याची नाभीय अंतर किती आणि त्याला कोणता दोष आहे. तर तुम्हाला पाहायचं आहे की त्याच्या चष्म्याचं नाभीय अंतर किती. तर पावरवरून तुम्ही त्याचं नाभीय अंतर काढू शकत होते. पावर दिलेली आहे -1.5 डायोप्टर. ओके, तर F इज इक्वल टू 1/P 1/1.5. तर याचं जे आन्सर होतं 0.66 मीटर येत होतं. आता त्याचं जे आहे त्याची जी चष्म्याची शक्ती आहे ती मायनस आहे. तर तो कोणता भिंग वापरत आहे, अंतर्वक्र भिंग वापरत आहे. अंतर्वक्र भिंग कधी वापरतो आपण, जेव्हा त्याला मायोपिया असेल तेव्हा. तर याचं आन्सर जे होतं ते मायोपिया आणि त्याची जी फोकल लेंथ होती ती 0.66 होती.
0.66 आणि मायनस पॉवर होती कारण की ते मायनसचं साईन आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अंतर्वक्र भिंग वापरत नाही? आता अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग जे आहेत त्याचे अप्लिकेशन होते. अंतर्वक्र भिंग तुमचा वैद्यकीय उपकरणात वापरत होते. संयुक्त सूक्ष्मदर्शिकेमध्ये तुमचा अंतर्वक्र भिंग हे वापरलं जात नाही. तर याचा आन्सर होतं संयुक्त सूक्ष्मदर्शिका, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये वापरत नाही. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये दोघी अशा बहिर्वक्र भिंग वापरल्या जायच्या ज्याच्यात एक नेत्रिका राहायची आणि एक पदार्थ भिंग राहायची. ओके, टॉर्चमध्ये टॉर्चचा जो फोकस होता तो अशा पद्धतीने पडण्यासाठी तुम्ही अंतर्वक्र भिंग वापरत होते. कॅमेरामध्ये सुद्धा तुम्हाला वाईड अँगल भेटावा त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची भिंगही वापरत होते. पुढचा प्रश्न पाहूया की पुढचा प्रश्न कोणता आहे. कोणत्या पेशींच्या कमतरतेमुळे रंगांधपणा येतो? तर आपल्या जी रेटिना आहे तिच्यावर दोन प्रकारच्या पेशी असतात, त्या दंडाकार आणि शंक्वाकार असतात. ओके, तर याच्यामध्ये जे ऑप्शन सी आणि डी आहे गोलाकार आणि वक्राकार ते कट होऊन जातात. दंडाकार आणि शंक्वाकारच्या बाबतीत मी बोललो होतो की जे दंडाकार पेशी आहेत त्या काय काम करायच्या, तुमच्या जो प्रकाशाची तीव्रता यायची तिला तुम्हाला सेन्स करायची, आणि शंक्वाकार ज्या पेशी होत्या त्या काय करायच्या, त्या तुमच्या रंगाला कोणत्या प्रकारचा रंग येत आहे त्या पद्धतीला ते रिॲक्ट करायचे. तर कोणत्या पेशींच्या कमतरतेमुळे रंगांधपणा येतो? तर शंक्वाकार पेशींच्या कमतरतेमुळे तुम्हाला याचं आन्सर होतं ते शंक्वाकार पेशी होतं. पुढचा जो प्रश्न होता, नेत्रगोलाचा व्यास किती असतो? सिंपल प्रश्न होता, डायरेक्ट आपल्या नोट्समधला प्रश्न होता आणि अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते फॉर्म होत असतात. तर त्याचा आन्सर होता 2.4 सेंटीमीटर. जर नेत्रगोल लांबट झाले तर कोणता दोष येतो? एकदम सिंपल प्रश्न होता. लघुदृष्टीमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की नेत्रगोल लांबट झाल्यामुळे, आता पहा तुमचा असा पद्धतीचा नेत्रगोल आहे आणि इथं तुमची लेन्स आहे आणि हा नेत्रगोल जर लांबट झाला, जी इमेज इथं पाहिली होती, आता नेत्रगोल लांबट झाल्यामुळे त्याच्या आधी ती इमेज पळत होती, तर ती तुम्ही डिक्लेअर करत होती की ती लघुदृष्टीता आहे. सिंपल होता प्रश्न. आणि नेत्रगोल जेव्हा चपटा होतो, जेव्हा बारीक होतो, तेव्हा जो उत्तर येतं ते दूरदृष्टी येतं. रंगांध कशामुळे होतं? तर रंगांध या ज्या शंक्वाकार पेशी आहेत त्यांच्या कमतरतेमुळे हा होत असतो. मी तुम्हाला मार्क झुकरबर्गचं एक्झाम्पल दिलं होतं की त्याने फेसबुक जे आहे ते ब्लू कलरमध्ये का घेतलेलं होतं आणि आपण त्याच्यावरून शिकलो होतो की रंगांधपणा कशा पद्धतीने येतो. पुढचा जो प्रश्न आहे, जर एका दोन भिंगांची शक्ती ही 4 आणि 5 असेल तर त्यांची एकत्रित शक्ती किती? हा सुद्धा न्यूमेरिकल पॉईंट होता. लेक्चर नंबर 2 मध्ये आपण अशा पद्धतीचे न्यूमेरिकल घेतले होते. त्याच्यामध्ये जर दोन भिंग दिलेले आहेत आणि त्यांचे पॉवर तुम्हाला दिलेले असतील P1 आणि P2, तर डायरेक्ट ॲडिशन करायची. 4 + 5, तर 4 आणि 5 9 होत होते. पुढचा प्रश्न पाहूया. राम या व्यक्तीला फक्त हिरवा रंग दिसतो, तर त्याने कोणत्या भिंगाचा चष्म्याचा वापर करावा? तर राम या व्यक्तीला फक्त हिरवा रंग दिसतो याचा अर्थ आहे की रामाला रंगांधपणा आहे आणि रंगांधपणासाठी कोणत्या पद्धतीचा चष्मा नसतो? तर यापैकी नाही. याचं उत्तर जे होतं ते यापैकी नाही. आपल्या डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते? ओके, सिंपल प्रश्न होता. आपला डोळा जो आहे त्याच्यामध्ये द्विबहिर्वक्र भिंग आपण वापरत होतो. क्लिअर झालं? सिंपल प्रश्न होता. जेव्हा मी डोळा शिकवला होता त्याच्यामध्ये या गोष्टी इतक्या वेळेस रिपीट केलेल्या होत्या की हा प्रश्न चुकलेलाच नाही आहे कोणाचा, म्हणून जास्त डिस्कशन मी करत बसत नाही. खालील विधाने पहा आणि चुकीचं विधान निवडा. तर हा जो प्रश्न होता, बहिर्वक्र भिंगाने निर्माण केलेले विशालन ह्या वस्तूच्या स्थानावर अवलंबून असते. हे जे स्टेटमेंट आहे त्याच्याबद्दल विचार करा की बहिर्वक्र भिंगाने निर्माण केलेले विशालन म्हणजे जे मॅग्निफिकेशन आहे ते वस्तूच्या स्थानावर अवलंबून असते का? तर जरूर. आपण 6 प्रकारचे स्थान त्याला बदलून पाहिले होते. 6 प्रकारचे स्थान होते आणि इमेज त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनत होत्या. तर हे जे स्टेटमेंट आहे ते तुमचं राईट होतं. आपल्या डोळ्यातील दंडाकार पेशी प्रकाश किती आहे याची माहिती देतं. तर 100% आपल्या डोळ्यामध्ये रेटिनावर 2 प्रकारचे पेशी असतात, एक दंडाकार आणि एक शंक्वाकार. ते आत्ता डिस्कस केलेलं आहे. तर दंडाकार प्रकाशाची जी तीव्रता आहे त्याबद्दल तुम्हाला सांगत होते, तर हे सुद्धा राईट होते. मेंदूमधील प्रतिमा ही नेहमी उलटी असते, तर तिला सरळ करण्याचे कार्य हे रेटिना करत असतं. तर हे स्टेटमेंट चुकलेलं आहे. आपलं काय होतं, जेव्हा डोळा जो आहे डोळ्यामध्ये अशा पद्धतीची भिंग असते आणि जी इमेज येते एखादी वस्तूची रेज येतात, तर ते इतर रेटिनावर पडल्यानंतर
हे काय होतं, या रेटिनावर ती जी इमेज असते, मी तुम्हाला झाडाचं एक्झाम्पल दिलं होतं की अशा पद्धतीचं झाड आहे, तर रेटिनावर त्याची इमेज कशी बनेल, तर उलटी बनते ती, आणि त्या उलट्या इमेजला आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल जातात आणि मेंदू त्याला करतो सरळ. तर मेंदू त्याला सरळ करत आहे, उलट करत नाही. ओके, आणि रेटिना काय करते, रेटिना त्याला उलटं करत होती. तर हे स्टेटमेंट तुमचं रॉंग होतं आणि हे तुमचं आन्सर होतं. लघुदृष्टीमध्ये दूरबिंदू हा जवळ आलेला असतो, तर हे सुद्धा स्टेटमेंट राईट आहे. दूरबिंदू जो असतो तो जवळ आलेला असतो, त्याच्यामुळे लघुदृष्टीता होत असते. आता काही जे प्रश्न आहेत इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही ते कन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी सोबत राहू द्या. आता पहा, 2 नंबरचा प्रश्न आहे, रिप्रेझेंट द लेन्स फॉर्म्युला. यांनी लेन्स फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे. तर लेन्स फॉर्म्युला कोणता होता, 1/v - 1/u = 1/f. हा लेन्स फॉर्म्युला होता आणि लेक्चर नंबर 2मध्ये मी तुम्हाला याचं पूर्ण डिस्क्रिप्शन शिकवलेलं आहे आणि याच्यावरचे न्यूमेरिकलसुद्धा आपण सॉल्व केलेले आहेत. पुढचा प्रश्न होता, द पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ 25 सेंटीमीटर. एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि त्याचं जे काय म्हणतात फोकल लेंथ आहे ती 25 सेंटीमीटर आहे. तर तुम्हाला पॉवर काढायची आहे. ऑप्शनमध्ये पहा, इथं +4 डायोप्टर आहे, इथं 0.25 डायोप्टर आहे. जे मायनसवाले असतील ते कट होतील. का कट होतील, कारण की ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कॉन्केव्ह नाही. तर या दोघी ऑप्शनपैकी तुम्हाला आता सर्च करायचं आहे. 25 सेंटीमीटरला तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1/0.25 तुम्ही केलं आणि याचं जे आन्सर आलं ते आहे तुमचं ए, 4 डायोप्टर. तर 3 नंबरचा जो प्रश्न होता त्याचा आन्सर होतं 4 डायोप्टर. लेन्स मी तुम्हाला लेक्चर पूर्ण पाहण्यासाठी सांगितलेलं आहे, कारण की त्याचं एकच कारण आहे की काही न्यूमेरिकल मी सॉल्व करतो आहे आणि ते जे न्यूमेरिकल आहेत ते एक्झाममध्ये विचारले जातात. तर त्या एकच न्यूमेरिकलमध्ये मी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून दिलेल्या होत्या, म्हणून आता अडचण आली नसेल. आणि 42-46 असे मार्क 3 ते 4 विद्यार्थ्यांना आहेत आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत, बाकीचे मी 2-3 लोकांना तर सोडून देतो, ते फक्त प्रश्न पाहण्यासाठी येतात आणि क्लिक करून चालले जातात. तर फायदा नाही आहे. तर आरोग्यसेवक बनायचं असेल तर अशा पद्धतीचं काम जे आहे ते चुकीच्या पद्धतीचं आहे, आपल्याला ते अजिबात आवडत नाही. आणि अशा विद्यार्थ्यांना मी नेक्स्ट टाईम ते जी टेस्ट आहे तिला बॅन करणार आहे, त्यांना एकही क्वेश्चन मी दिसू देणार नाही. ओके, A lens does not produce any deviation of a ray of light passing through. तर यांनी विचारलेलं आहे, a lens does not produce any deviation of light ray passing through. तर कशामधून लेन्सचा असा कोणता पॉईंट आहे जेव्हा त्याच्यातून गेल्यानंतर कोणतंच डेव्हिएशन होत नाही, म्हणजे जो रे ऑफ लाईट आहे तो फाकत नाही. तर याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्टिकल सेंटर. जो आपा अशा पद्धतीची लेन्स होती, तिचा इथं ओ जो पॉईंट होता तिथून तुम्ही कशाही पद्धतीचं रे गेल्यानंतर तो फाकत नव्हता. तर ऑप्टिकल सेंटर त्याचा आन्सर आहे. द इमेज फॉर्म बाय अ कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज. मी तुम्हाला मराठीतून सुद्धा एक्सप्लेन करतो. कॉन्केव्ह लेन्स म्हणजे तुमची अंतर्वक्र भिंग होती. द इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स, हा आपला प्रश्न जो आहे तो तुम्हाला टेस्टमध्ये सुद्धा पाहायला भेटला असेल. व्हर्च्युअल अँड इरेक्ट, कुठे गेलो, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आभासी प्रतिमा असते आणि सुलट असते. ओके, दोनच प्रकारच्या कंडिशन होत्या, त्या आभासी आणि सुलट प्रतिमा असते. अ कॉन्व्हेक्स लेन्स फॉर्म अ व्हर्च्युअल इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट प्लेस्ड. तर कॉन्व्हेक्स लेन्सचा अर्थ असतो बहिर्वक्र भिंग. तर बहिर्वक्र भिंग जी आहे ती आभासी प्रतिमा कधी स्थापन करते, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बहिर्वक्र भिंगाचे टोटल 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पॉईंट होते. पहिल्या पॉईंटला तुम्ही इन्फिनिटीवर घेत होते, दुसऱ्या पॉईंटला इन्फिनिटी टू 2f1च्या मध्ये घेत होते, तिसऱ्या पॉईंटला 2f1वर घेत होते, चौथ्या पॉईंटला 2f1 आणि f2च्या मध्ये घेत होते, f1च्या मध्ये घेत होते, त्याच्यानंतर f1च्या मध्ये घेत होते, f1वर घेत होते आणि f1 आणि ओ यांच्यामध्ये ती इमेज फॉर्म होत होती. तर इन्फिनिटीसाठी वेगळी इमेज फॉर्म होत होती, याच्यासाठी वेगळी फॉर्म होत होती, याच्यासाठी वेगळी फॉर्म होत होती. जी प्रतिमा आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला बनत होते. फक्त जो शेवटचा होता त्याच्यामध्ये जी इमेज फॉर्म होत होती ती आभासी प्रतिमा होती. आभासी प्रतिमा जी होती बिटवीन द प्रिन्सिपल फोकस अँड द ऑप्टिकल सेंटर ऑफ लेन्स, यांच्यामध्ये आभासी प्रतिमा ही फॉर्म होत होती. ओके, तर याचा आन्सर होता डी. वेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट 2f1,
ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इट्स इमेज फॉर्म. सिंपल प्रश्न आहे. तुम्हाला मी टेबल पार्ट करण्याची ट्रिक दिलेली आहे. त्या ट्रिकनुसार याचं जर 2F1 जर तुमचं ऑब्जेक्ट असेल, ओके, तर तुमचं बी याचा आन्सर येणार आहे. To obtain an image of an same size as that of object with the help of convex lens, the object should be placed. तर यांनी सांगितले आहे की तुमची जी इमेज आहे तर सारख्या साईजची तुम्हाला जी वस्तू जी आहे ती 2 सेंटीमीटरची असेल आणि त्याची प्रतिमा जी आहे ती 2 सेंटीमीटरचीच असायला पाहिजे. तर अशा कोणत्या पॉईंटवर तुम्ही ठेवलं की वस्तू आणि प्रतिमा यांची जी हाईट आहे ती सेम असेल, ती उंची आहे ती सेम असेल, तर याचं उत्तर जे होतं ते होतं 2F1 ॲट 2F1. पाहून घ्या तो टेबल एकदा. वेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन O अँड F1 इन फ्रंट ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स द इमेज फॉर्म इज. हे बघा, आपल्या टेस्टमधले बाकीचे प्रश्न काही प्रश्न याच्यात रिपीट होत असतील. तर आता याच्यात काय आहे, जेव्हा ऑब्जेक्ट हा O आणि F1 मध्ये ठेवलेला असेल आणि कोणती लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, अशा पद्धतीची बहिर्वक्र भिंग आहे, O आणि F1 वर ठेवला असेल तर ती इमेज, आत्ताच बोललो मी कशा पद्धतीची राहील, तर ती कशा पद्धतीची राहील तर त्याबद्दल पाहून घेऊया. तर ती ही सुद्धा एक शेवटची कंडिशन असते. इनलार्ज आणि इरेक्ट इमेज असेल, ती भरपूर मोठी असेल परंतु आभासी प्रतिमा असेल आणि सुलट असेल. वेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट एनी फायनाईट डिस्टन्स फ्रॉम कॉन्केव्ह लेन्स द इमेज फॉर्म. तर हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. वेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट एनी फायनाईट डिस्टन्स फ्रॉम कॉन्केव्ह लेन्स द इमेज फॉर्म. कॉन्केव्ह लेन्समध्ये 2च प्रकारच्या कंडिशन दिलेल्या होत्या आणि F1 आणि O मध्येच ते फॉर्म होत होते आणि सेम साईडलाच फॉर्म होतात. तर याच्यात जास्त विचार करायची गरज नव्हती. नंतर पुढचा प्रश्न आहे, अ स्टुडंट ऑब्टेन अ क्लिअर इमेज ऑफ विंडो ग्रिल्स ऑन द स्क्रीन. तर एक स्टुडंट आहे, त्याचं काय त्याला विंडोची ग्रिल जी आहे त्याचं एकदम क्लिअर इमेज त्याला स्क्रीनवर भेटत आहे. त्याचे टीचरने काय सांगितलं, बट टीचर टोल्ड हिम गेट द इमेज ऑफ ट्री. जे दूर एखादं झाड आहे, दूरचं एखादं झाड आहे त्याची इमेज तू स्क्रीनवर आण, असं ते त्याच्या टीचरने सांगितलेलं आहे. मग जे दूरचं झाड आहे, ओके, दूरचं झाड आहे त्याच्यासाठी त्याला कोणती अरेंजमेंट करावं लागेल, तर क्लिअर इमेज भेटण्यासाठी त्याला कोणती अरेंजमेंट करावं लागेल याबद्दल सुद्धा आपण फोकल लेन्थच्या याच्यात बोललेलो होतो. आणि त्याचं जे 11व्याचं म्हणजे आन्सर आहे, त्याने काय केलं पाहिजे, ते त्याने ती जी तुमची लेन्स आहे मूव टुवर्ड द स्क्रीन, ती जी लेन्स आहे ती मूव टुवर्ड द स्क्रीन केली पाहिजे. कारण की त्याच्याने फोकल लेंथ ही ॲडजस्ट होते आणि फोकल लेंथ जेव्हा दूरची वस्तू असेल तर फोकल लेन्थ तुम्हाला चपटी म्हणजे दूरपर्यंत तुमचा पॉईंट गेलेला पाहिजे होता. तर मूव टुवर्ड द स्क्रीन त्याचं आन्सर आहे. शेवटचा प्रश्न आहे, द इमेज ऑब्टेन व्हाईल फाइंडिंग द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. तर कॉन्व्हेक्स लेन्समध्ये रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होतात, भरपूर वेळेस सांगून झालेलं आहे. पुढचा पाहूया. मी हे तुम्हाला 4 फिगर दिलेले आहेत, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर तुम्हाला कधी कधी एक्झाममध्ये अशा पद्धतीची इमेज देऊन देतील आणि इमेज दिल्यानंतर तुम्हाला विचारतील की हा कोणता दोष आहे, म्हणून मी तुम्हाला हे फिगर जे आहेत त्या दाखवलेल्या आहेत. तर इमेज कुठं फॉर्म होते, एकदम दूर पॉईंटला तुमचा इमेज जी आहे ती फॉर्म होते. तर अशा वेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की हा हायपरमेट्रोपिया आहे. नंतर जवळ ही रेटिनाच्या पुढे इमेज फॉर्म होत असेल तर ही जी इमेज आहे ती लक्षात ठेवा की मायोपियाची आहे. अशा पद्धतीचे प्रश्न कधी कधी विचारूनच घेतात ते, ओके. तर लेन्स 1/f याचा जो फॉर्म्युला आहे 1/fचा 1 - u हा जो फॉर्म्युला आहे तो लेन्स फॉर्म्युला आहे. लेक्चर नंबर 2 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे तो h2/h1 आहे. हा सुद्धा मी लेक्चर नंबर 2 मध्ये सांगितलेला आहे आणि आत्ताच न्यूमेरिकलसुद्धा घेतलेला आहे. इथं सुद्धा मॅग्निफिकेशन विचारलेलं आहे, h2/h1 हे त्याचा आन्सर आहे. आणि पॉवर ऑफ लेन्स काय असते, तर 1/f जो आहे तो पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला असतो, ओके. तर अशा पद्धतीचे आपण सर्व जे प्रश्न आहेत ते क्लिअर केलेले आहेत. आणि हे असे प्रश्न विचारायचं कारण काय की कुठून काही विचारू शकतात, त्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने प्रिपेअर राहायला पाहिजे. आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर अजून विद्यार्थ्यांना शेअर करा, म्हणजे अजून आपण लेक्चर चांगल्या पद्धतीने हे कंडक्ट करू शकू.
ठीक आहे. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता नेक्स्ट चॅप्टर कोणतं घ्यावं त्याच्याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतात. कार्बन कंपाऊंड सांगू नका, कारण की कार्बन कंपाऊंडला मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, कार्बन कंपाऊंडला 4 चॅप्टर लिंक आहेत. तर हीट चॅप्टर घ्यावं का नाही, कारण की हीट चॅप्टर वेगळे सेपरेट खेळतं आहे ते. तर सेपरेट चॅप्टर आपण कंप्लीट करावे आणि एकानंतर थोडे विद्यार्थी वाढल्यानंतर आपण हे जे केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत त्याचा फ्लो कंटिन्यू करावा अशी माझी इच्छा आहे. तर सांगा तुम्हाला कोणतं चॅप्टर हे जड जातं आहे, म्हणजे आपण ते चॅप्टर घेऊया. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, म्हणजे आपण अजून अशा पद्धतीचे लेक्चर आपण कंप्लीट करूया. धन्यवाद.